लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषित झाली आहे, फेसाळली गेली आहे। पिंपरी चिंचवडमधल्या कंपन्यांमधलं रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडलं जातं आणि त्यामुळे इंद्रायणी प्रदूषित झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाझिम मुल्ला आपल्याला माहिती देतात। नाझिम, सध्या काय परिस्थिती आहे इंद्रायणीची आणि काय कारण आहेत या पाठीमागची? यंदा इंद्रायणी नदीचं असं रूप हे काही काळानंतर नेहमी होत असतं। याच्यासाठी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री या सर्वांनी अनेकदा बैठका घेतलेल्या आहेत। अनेकदा त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, परंतु परिस्थिती जैसे तेच आहे। पिंपरी चिंचवडमधील काही कंपन्या ज्या या इंद्रायणी नदीलगत आहेत त्या या पाण्यामध्ये रसायनयुक्त जे सगळं पाणी आहे ते या ठिकाणी सोडतात आणि परिणामी ही इंद्रायणी नदी अशा प्रकारे फेसाळते। वारकरी संप्रदायाचं हे एक श्रद्धास्थान आहे। आळंदी नगरीमध्ये येणारा प्रत्येक वारकरी याच इंद्रायणी नदीमधलं पाणी जे आहे ते तीर्थ म्हणून पितो। अगदी तिथं पवित्र स्नान करतो आणि मगच आळंदीमध्ये माऊलीच्या चरणी माथा टेकवतो। इतका हा सगळा प्रश्न गंभीर असताना सुद्धा प्रशासन असेल किंवा राज्य सरकार केवळ बैठका घेण्यातच धन्यता मानतं। परिस्थिती पुन्हा एकदा जशीच तशीच आहे। त्यामुळं आरोग्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे। वारकऱ्यांसह आळंदी नगरीतल्या सगळ्या नागरिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे, परंतु कुणालाही याबद्दलचं गांभीर्य असल्याचं दिसत नाही। हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। न्यांदा, धन्यवाद नाझिम या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।